रिफ्लेक्शन बाबत माहिती पाहिजे. रिफ्लेक्शन मध्ये रे ऑफ लाईट बाउन्स बॅक होते. रे ऑफ लाईट काय होती? बाउन्स बॅक होते. आणि रिफ्लेक्शनचा स्टडी करण्यासाठी मिररचा यूज करतो. कशाचा यूज करतो? मिररचा. ह्या मिरर मध्ये जर बघितलं तर ह्या मिररचे दोन मेन टाईप आहेत. एक आहे प्लेन मिरर, दुसरा आहे स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर अँड स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर म्हणजे काय? असा मिरर ज्याचा पॉलिश्ड सरफेस किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस हा प्लेन असतो किंवा लिनियर असतो. हॅव्हिंग लिनियर रिफ्लेक्टिंग सरफेस. लिनियर म्हणजे सरळ. लिनियर म्हणजे काय? सरळ. हा जो बॅक साइडचा आहे याला म्हणतो आपण पॉलिश्ड सरफेस. प्लेन मिरर म्हणजे असा मिरर ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस लिनियर असेल. रिफ्लेक्टिंग सरफेस कसा असेल? लिनियर. स्पेरिकल मिररचे दोन टाइप्स पडतात. एक कॉन्केव्ह मिरर, दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. स्पेरिकल मिरर म्हणजे काय? असा एक इमॅजिनरी स्फिअर जर आपण कन्सिडर केला, या इमॅजिनरी स्फिअर मध्ये जर एक कट मारला तर कट मारत असताना हा जो राहिलेला पोर्शन हा पोर्शन कन्सिडर केला जातो. हा जो राहिलेला पोर्शन आहे तो कन्सिडर केला जातो. या पोर्शन मध्ये जर आतमधला सरफेस हा रिफ्लेक्टिंग असेल, इनर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल त्याला म्हणतो कॉन्केव्ह मिरर. त्याला काय म्हणतो? कॉन्केव्ह मिरर. आणि जर आउटर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल, म्हणजे हा बाहेरचा सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल, आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला म्हणतो आपण कॉन्व्हेक्स मिरर. त्यावेळेस त्याला काय म्हणतो? कॉन्व्हेक्स मिरर. इनर सरफेस रिफ्लेक्टिंग किंवा आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग. जर इनर सरफेस रिफ्लेक्टिंग असेल तर आउटर सरफेस काय असतो? इथं पॉलिश्ड असतो. पॉलिश्ड आउटर सरफेस. आणि इथं काय? पॉलिश्ड इनर सरफेस. कॉन्केव्ह मिरर म्हणजे असा मिरर ज्याचा इनर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे आणि पॉलिश सरफेस आउटर आहे किंवा आउटर सरफेस पॉलिश आहे. आउटर सरफेस काय? पॉलिश. पॉलिशिंग मागच्या बाजूने असते. पॉलिशिंग कोणत्या बाजूने असते? मिररच्या मागच्या बाजूने असते. लक्षात ठेवायचं. नंतर आहे प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे असा मिरर ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस हा सरळ रेषेने, जो आपण हाऊसहोल्ड यूजसाठी करतो. हाऊसहोल्ड यूजसाठी याचा यूज केला जातो. नंतर इमेज फॉर्मेशन. नंतर काय? इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्म होण्यासाठी दोन रे एकत्र यावे लागतात. दोन रेचं मीटअप व्हावं लागतं. टू रेचं काय व्हावं लागतं? मीटअप. एकत्र यावं लागतं त्यांना. आणि ज्या ठिकाणी त्या एकत्र येतात त्याच पॉईंटला म्हणतो आपण इमेज फॉर्मेशन. त्या पॉईंटला होतं त्या पॉईंटला काय होतं? इमेज फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर पॉईंटला होतं. आता कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं ते पाहणार. त्याच्या आधी काही बेसिक टर्म्स. त्या बेसिक टर्म्सचा स्टडी आपल्याला करायचा. बेसिक टर्म्स. एक कॉन्केव्ह मिरर आपण एक कन्सिडर केला. एक नाव कॉन्केव्ह मिरर. ह्या कॉन्केव्ह मिरर मध्ये जर बघितलं तर ह्या कॉन्केव्ह मिरर मध्ये हा कॉन्केव्ह मिरर एक इमॅजिनरी स्फिअर तयार करतो. हा कॉन्केव्ह मिरर काय करतो? इमॅजिनरी स्फिअर तयार करतो. ह्या इमॅजिनरी स्फिअरचा जो सेंटर असतो त्या सेंटरला, ह्या इमॅजिनरी स्फिअरचा जो सेंटर असतो त्या सेंटरला ह्या कॉन्केव्ह मिररच्या रिस्पेक्ट मध्ये याला म्हणतो आपण सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या कर्वचा सेंटर म्हणतो. सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या कर्वला आपण इमॅजिनरी स्फिअर बनवला आणि त्याचा जो सेंटर आहे त्याला म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर. नंतर ह्या कॉन्केव्ह मिररचा एक मिड पॉईंट घेतला जातो. ह्या कॉन्केव्ह मिररचा जर डायमीटर आपण फाइंड आउट केला त्याला म्हणतो आपण ॲपर्चर. त्या डायमीटरलाच काय म्हणतो आपण?
aperture. Aperture is diameter of the concave mirror. Diameter of the concave mirror. नंतर या सेंटर ऑफ कर्वेचर मधून एक परपेंडिक्युलर लाईन जर पास केली, या सेंटर ऑफ कर्वेचर मधून एक परपेंडिक्युलर लाईन पास केली कुठं मिररच्या जवळ, त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याला काय म्हणतात? प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस काय? परपेंडिक्युलर किंवा परपेंडिक्युलर लाईन किंवा लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर आणि सेंटर ऑफ द मिरर. सेंटर ऑफ द मिरर मधून, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी लाईन आपण पास करू त्या लाईनला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऍक्सिस. सेंटर ऑफ कर्वेचर काय? प्रिन्सिपल ऍक्सिस काय? जो पॉइंट सेंटर ऑफ जी लाईन प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, जी सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होऊन या मिरर वरती जाऊन पास होती, या पर्टिक्युलर पॉइंटला म्हणतो आपण पोल. या पॉइंटला काय म्हणतो? पोल. पोल हा पॉइंट कुणावरचा आहे? मिररवरचा पॉइंट आहे. कशावरचा पॉइंट? या मिररवरचा. मिररवरचा असा पॉइंट जिथं प्रिन्सिपल ऍक्सिस इन्सिडेंट होतो. मिररवरचा असा पॉइंट जिथं प्रिन्सिपल ऍक्सिस काय होतो? पास होतो किंवा इन्सिडेंट होतो. इथपर्यंत काय होतं का? सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांचा जो मिड पॉइंट आहे याला म्हणतो फोकस. याला काय म्हणतो? फोकस. मिड पॉइंट ऑफ द सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल. मिड पॉइंट ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल इज फोकस. नंतर अपर्चर इज रेडियस ऑफ द डायमीटर ऑफ द कॉन्केव्ह मिरर. डायमीटर ऑफ द कॉन्केव्ह मिरर म्हणा किंवा फक्त मिरर म्हणलं तरी चालतंय. नंतर प्रिन्सिपल ऍक्सिस इज अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस अँड पोल. सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस आणि पोल यांच्यामधून जी लाईन पास होणार आहे स्ट्रेट लाईन, त्या स्ट्रेट लाईनला काय म्हणतो? प्रिन्सिपल ऍक्सिस. त्या लाईनला काय म्हणतो? प्रिन्सिपल ऍक्सिस. सेंटर ऑफ कर्वेचर काय? सेंटर ऑफ कर्वेचर हा पॉइंट, हा काय? पॉइंट. आणि सेंटर ऑफ कर्वेचरचं आणि पोल मध्ये जे डिस्टन्स आहे याला म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. याला काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. आतापर्यंत ज्या टर्म सांगितलं त्या परत सांगतो. इथं बघा, पहिला पॉइंट बघितला, समजा एक कॉन्केव्ह मिरर आहे. या कॉन्केव्ह मिररमध्ये जर बघितलं तर आतला सरफेस काय आहे? रिफ्लेक्टिंग आहे. ह्या कॉन्केव्ह मिररचा जो मिड पॉइंट आहे याला म्हणलं आपण पोल. याला काय म्हणलं? पोल. या पोलमधून एक परपेंडिक्युलर लाईन जर पास केली किंवा एक स्ट्रेट लाईन पास केली आणि हा काय त्याचा इमॅजिनरी स्पियर. या इमॅजिनरी स्पियरचा जो सेंटर आहे त्याला काय म्हणलं? सेंटर ऑफ कर्वेचर. त्याला काय म्हणलं? सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधला जो मिड पॉइंट आहे त्याला काय म्हणलं? फोकस. त्याला काय म्हणलं? फोकस. नंतर सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे याला काय म्हणलं? रेडियस ऑफ कर्वेचर. याला काय म्हणलं? रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल. नंतर ह्या फोकस मधलं आणि पोल मधलं जे डिस्टन्स आहे, फोकस मधलं आणि पोल मधलं जे डिस्टन्स आहे याला म्हणतो फोकल लेंथ. याला काय म्हणतो? फोकल लेंथ. फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. नंतर प्रिन्सिपल ऍक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस, फोकस. ह्या बेसिक टर्म आहेत, स्टडीसाठी इम्पॉर्टंट आहेत. या पेपरला विचारत नाहीत पण माहिती पाहिजे. पहिला पॉइंट काय म्हणला? प्रिन्सिपल ऍक्सिस, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस अँड पोल. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस अँड पोल कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऍक्सिस. नंतर काय म्हणला? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर, कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर. मिड पॉइंट ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल कॉल्ड ॲज फोकस. मिड पॉइंट ऑफ center of curvature and pole is focus. Distance between the focus and pole called as focal length, called as focal length. Nanta center of curvature is imaginary center of spherical mirror. Imaginary center of spherical mirror. इथपर्यंत काय होते का?
हे झाल्या बेसिक टर्म. ह्या बेसिक टर्म स्टडी केल्यानंतर इथे इन शॉर्ट परत डायग्राम काढलेली आहे बघा. पी सी एफ प्रिन्सिपल ॲक्सिस ठीक आहे. नंतर एक इमेज फॉर्मेशन बाय द कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. इमेज फॉर्म कधी होणार आहे? ज्यावेळेस दोन रे ऑफ लाईट एकत्र येतील. ज्यावेळेस दोन रे ऑफ लाईट काय होतील? एकत्र येतील त्यावेळेस. आता इमेज फॉर्मेशनचा स्टडी करत असताना इमेज फॉर्मेशनचा स्टडी करत असताना आपण हे कॉन्केव्ह मिरर मध्ये कसं होतं आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं त्याचा स्टडी आपण करणार आहे. कॉन्केव्ह मिरर मध्ये कसं होतं आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं त्याचा स्टडी करणार आहे. आता समजा हा एक कॉन्केव्ह मिरर आहे. हा त्याचा बॅक साइड काय आहे? त्याचा पॉलिश्ड सरफेस आहे. हा मधून गेलेला प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ठीक आहे. हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. हा फोकस आहे आणि हा पोल पॉइंट. ठीक आहे. बेसिक इन्फॉर्मेशन सांगतोय. याचा स्टडी इमेज फॉर्मेशनचा स्टडी करत असताना इमेज ही नेहमी ऑब्जेक्टची तयार होती. इमेज कोणाची तयार होती? ऑब्जेक्टची. ह्या ऑब्जेक्टची तयार करणार आहे इमेज. लक्षात ठेवायचा हा ऑब्जेक्ट हा नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असणार आहे. ऑब्जेक्ट कुठे असणार आहे? अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे. अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस हा ऑब्जेक्ट लोकेटेड असणार आहे. आता याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन होत असताना आपण 5 पॉईंट कन्सिडर करतो. किती पॉईंट कन्सिडर करतो? 5. तसे 6 करतो, काही काही ठिकाणी 5 केले. आता ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसचा जो खूप लांबचा डिस्टन्स आहे त्याला म्हणलं इन्फिनिटी पॉईंट. त्याला काय म्हणलं? इन्फिनिटी पॉईंट. नंतर इन्फिनिटी पॉईंटला म्हणलं समजा 1 नंबरचा डिस्टन्स. नंतर इन्फिनिटी आणि सेंटर मधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणलं 2 नंबरचा डिस्टन्स. नंतर तिसरा पॉईंट आहे ॲट सेंटर. ऑब्जेक्टच्या पोझिशन आहे. त्या सगळ्या कोणाच्या पोझिशन आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठं असतो? अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्या ग्रीन काय आहे? ऑब्जेक्टच्या पोझिशन. ऑब्जेक्टची पोझिशन 1 2 3. नंतर ऑब्जेक्टची पोझिशन सेंटर आणि फोकसच्या मध्ये घेतली. ऑब्जेक्टची पोझिशन सेंटर आणि फोकसच्या मध्ये घेतली आणि नंतर ऑब्जेक्टची पोझिशन घेतली फोकसवरती. ऑब्जेक्टची पोझिशन कुठे घेतली? फोकस. आणि अजून एक घेतली फोकस आणि पोलच्या मध्ये. फोकस आणि पोलच्या मध्ये. ऑब्जेक्टची पोझिशन पाहत असताना आपण 6 पोझिशन पाहिल्यात ऑब्जेक्टच्या. ऑब्जेक्टच्या पोझिशन पाहत असताना आपण ह्या 6 पोझिशन पाहिल्यात ऑब्जेक्टच्या. ऑब्जेक्ट काय असतो? अबाव द प्लेन. ऑब्जेक्ट काय असतो? अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती कोण असतो? ऑब्जेक्ट. ह्या 6 पोझिशन आहे. पहिली जी पोझिशन आहे ती कुठे आहे? ॲट इन्फिनिटी. दुसरी जी पोझिशन आहे ती सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये किंवा बिहाइंड द सेंटर ऑफ कर्वेचर आहे. काय? बिहाइंड द सेंटर ऑफ कर्वेचर. सेकंड नंबरची जी पोझिशन आहे ती काय आहे? इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये इन बिटवीन द इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचर. तिसरी जी पोझिशन आहे थर्ड पोझिशन ती कुठे आहे? ॲट सी आहे. थर्ड पोझिशन काय आहे? ॲट सी. चौथी जी पोझिशन आहे फोर्थ नंबर ती सी आणि एफच्या मध्ये. चौथी जी पोझिशन आहे ती सी अँड एफच्या बिटवीन आहे. पाचवी जी पोझिशन आहे ती कुठे आहे? ॲट फोकस. पाचवी पोझिशन कुठे आहे? ॲट फोकस. आणि 6th पोझिशन जी आहे ती फोकस आणि पोलच्या मध्ये इन बिटवीन एफ अँड पी. इन बिटवीन एफ अँड त्या काय पोझिशन आहेत? इमेज फॉर्मेशनचा स्टडी करत असताना या 6 पोझिशनचा आपण स्टडी करणार. आता ह्या ऑब्जेक्ट पोझिशन आहे. नंतर कोण आहे? इमेज. ऑब्जेक्टची काय करणार आहे? इमेज फॉर्मेशन होत असताना ती ऑलवेज हे काय? अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस जर ऑब्जेक्ट असेल ना तर हा बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस तयार होतो. बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. इमेज नेहमी बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस तयार होते. इमेज नेहमी बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस तयार होते. जर ऑब्जेक्ट 1 नंबरला म्हणजे इन्फिनिटीला असेल त्यावेळेस इमेज फॉर्मेशन होत असताना ती फोकसला होती. कुठं होती? फोकसला. इथं 1 डॅश लिहितोय मी समजावून. 1 डॅश. 1 डॅश म्हणजे काय? याची इमेज कुठं तयार झाली? फोकसला तयार झाली. हा जर असा आहे तर हा कसा झाला? उलटा झाला. म्हणजे काय झाली? इन्व्हर्टेड इमेज तयार झाली. कशी तयार झाली? इन्व्हर्टेड. जर ऑब्जेक्ट
सेंटर आणि इन्फिनिटीच्या मध्ये असेल, जर ऑब्जेक्ट सेंटर आणि इन्फिनिटीच्या मध्ये असेल तर इमेज सेंटर आणि फोकसच्या मध्ये होती. इमेज कुठे तयार होणार आहे? सेंटर आणि फोकसच्या. इथं 1 2 3 4 5 6 असं लिहितं, हे असं लिहायचं. नंतर ज्यावेळेस ऑब्जेक्ट 3 नंबरला असेल म्हणजे कुठे ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, त्यावेळेस इमेज ॲट सेंटर ऑफ कर्वेचरच तयार होते. त्यावेळेस इमेज कुठे होती? ॲट सेंटर ऑफ कर्वेचरच तयार होते. सुरुवात कुठून केली? फोकस पासून. इथे सुरुवात कुठून केली? इन्फिनिटी पासून. सुरुवात कुठे केली? फोकस पासून. इथं इमेजची ऑब्जेक्टची कुठून केली? इन्फिनिटी पासून. ज्यावेळेस ऑब्जेक्ट 4th नंबरला असेल, 4th नंबर काय? सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये असेल, त्यावेळेस इमेज इकडच्या बाजूला चाललोय आपण. इकडच्या बाजूला म्हणजे काय? सेंटरच्या पलीकडे. सेंटरच्या पलीकडे म्हणजे कुठं असेल? बिहाइंड द सेंटर किंवा बिहाइंड द सेंटर म्हणू शकतो किंवा इन्फिनिटी आणि सेंटरच्या मध्ये म्हणू शकतो. इन्फिनिटी आणि सेंटरच्या मध्ये कोण तयार झाला? इमेज तयार झाली. इथला इमेज इथं तयार होतो. जर ऑब्जेक्ट फोकसला असेल, जर ऑब्जेक्ट कुठं असेल? फोकस 5 नंबर. आता मला सांगा 1 2 3 हे 3 पॉईंट घेतले. 3 4 5 पॉईंट कुठे येणार आहे? इन्फिनिटी वरती येणार. कुठे येणार आहे? इन्फिनिटी. म्हणजे ज्या वेळेस ऑब्जेक्ट 5 नंबर कुठे आहे? फोकस वरती असेल, त्यावेळेस इमेज कुठे तयार होती? इन्फिनिटी वरती. कुठे होती? इन्फिनिटी वरती. आता बघा हा जो 1 आहे, या 1 ला काय म्हणलं आपण? ॲट फोकस. 2 ला काय म्हणलं? इन बिटवीन सी अँड एम. 3 ला काय म्हणलं? ॲट सी. 4 ला काय म्हणलं? बिहाइंड सी किंवा बिटवीन सी अँड इन्फिनिटी. सी अँड इन्फिनिटीच्या मध्ये. 5 नंबरला काय म्हणलं? ॲट इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी. इमेज फॉर्मेशनचा स्टडी करतो. इमेज फॉर्मेशन होत असताना 6 पोझिशनचा स्टडी करणार आहे. 6 पोझिशन कोणती आहे? ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काउंट न करता येणारे डिस्टन्स आहे. नंतर काय म्हणलं? इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. नंतर काय म्हणलं? ॲट सी. नंतर काय म्हणलं? सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये. नंतर काय म्हणलं? ॲट फोकस. ॲट फोकस म्हणजे इथं. आणि नंतर काय म्हणलं? फोकस आणि पोलच्या मध्ये. फोकस आणि पोलच्या मध्ये. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट 6 नंबरला असेल, किती नंबरला असेल? 6 नंबरला म्हणजे फोकसच्या पुढे असेल. ज्यावेळेस ऑब्जेक्ट फोकसच्या पुढे असेल त्यावेळेस इमेज मिररच्या पलीकडे तयार होणार आहे. मिररच्या कुठे होणार आहे? पलीकडच्या बाजूला तयार होणार आहे. इमेज कुठे तयार होणार आहे? मिररच्या पलीकडच्या बाजूला. ही डायग्राम पाठ असली तर हे डायग्राम संपते. हे डायग्राम इथं संपते. इथं डायग्राम मध्ये जर बघितलं तर 3 मेन पॉईंट आहेत. बघा इथं 3 मेन पॉईंट आहेत. हा एक इन्फिनिटीचा पॉईंट आपण कन्सिडर नाही केला. हा इन्फिनिटी, सेंटर, फोकस, पोल. पहिली पोझिशन दिली इन्फिनिटीला, दुसरी पोझिशन दिली या दोघांच्या मध्ये, तिसरी पोझिशन दिली इथं सेंटरला, चौथी पोझिशन दिली या दोघांच्या मध्ये, 5वी पोझिशन दिली आपण फोकसवरती, 6वी पोझिशन दिली आपण. ह्या काय? पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ह्या काय? ऑब्जेक्ट पोझिशन. या ऑब्जेक्टची काय तयार होणार आहे? ऑब्जेक्टचं काय तयार होतं? इमेज. इमेज नेहमी कशी असते? बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. कशी असते? बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. याची इमेज तयार होत असताना हे 1 2 3 4 5 6 हे आपण या डायरेक्शन मध्ये लिहिलं. आपण फोकस करून कोणत्या डायरेक्शन मध्ये लिहिणार आहे? या डायरेक्शन मध्ये लिहिणार आहे. आता इथं लिहित असताना बघा पहिला पॉईंट कुठे लिहिला? फोकसवरती. दुसरा कुठे लिहिला? सेंटर आणि फोकसच्या मध्ये. तिसरा कुठे लिहिला? सेंटर. चौथा कुठे लिहिला? सेंटरच्या पलीकडं. सेंटरच्या पलीकडं. आणि 5वा कुठे लिहिला? आता ह्या दोघांमध्ये जर एकच पॉईंट घेतला आपण तर 5वा पॉईंट कुठे घ्यायचा? इथं घ्यायचा आहे ॲट इन्फिनिटी. ॲट कुठे घेतला? इन्फिनिटी. हे ऑब्जेक्ट आणि इमेज फॉर्मेशन. हे ऑब्जेक्ट आणि इमेज फॉर्मेशन. याच्यामध्ये काही डिटेल्स आहेत. आता मला सांगा जर मिरर पासून तुम्ही खूप लांब अंतरावरती उभं राहिला, तुमची इमेज छोटी दिसणार का मोठी दिसणार? खूप छोटी दिसणार. मग त्याचे जे डायमेन्शन आहेत पुढचे ते पुढे सांगणार आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट आहे का? इमेज फॉर्मेशन बद्दल माहिती पाहतो. इमेज फॉर्मेशन होत असताना हे इन शॉर्ट पाहिजे. ह्या पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची पोझिशन अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस असते आणि इमेजची पोझिशन बिलो द प्रिन्सिपल. इमेज फॉर्मेशन ऑलवेज बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस होतं. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली होती इमेज तयार होत असताना. आता ही जी 1 नंबरची जी पोझिशन आहे आपण ऑब्जेक्ट पोझिशन म्हणून. ऑब्जेक्ट पोझिशन किंवा पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. याच्यामध्ये 1 नंबरची पोझिशन ॲट इन्फिनिटी. इमेज फॉर्मेशन for this one image formation is at focus. नंतर
सेकंड पॉइंट आहे इमेज फॉर्मेशन ॲट ऑब्जेक्ट ॲट 2 मीन्स बिटवीन सेंटर अँड इन्फिनिटी और बिहाइंड द सेंटर इमेज कुठं तयार होती सेंटर आणि फोकसच्या मध्ये. 2 डॅश कुठे आहे सेंटर अँड फोकसच्या मध्ये. इमेज फॉर्मेशन कुठे आहे सेंटर आणि फोकसच्या मध्ये. तिसरा पॉइंट बघा, तिसरा कुठे आहे ॲट सेंटर. तिसरा कुठे ॲट सेंटर. इमेज फॉर्मेशन पण कुठे होते ॲट सेंटर. इमेज फॉर्मेशन पण कुठे होते ॲट सेंटर. नंतर चौथा पॉइंट, चौथी पोझिशन कुठे आहे इन बिटवीन सेंटर अँड फोकस. इन बिटवीन सेंटर अँड फोकस. सेंटर अँड फोकसच्या मध्ये 4 नंबर आहे. हा कुठे आहे बिहाइंड द सी. 4 डॅश कुठे आहे बिहाइंड द सी. बिहाइंड सी. फिफ्थ पोझिशन ॲट फोकस. ऑब्जेक्ट पोझिशन ब्लॅक कलर ॲट फोकस. इमेज फॉर्मेशन at infinity. Image formation occurs at infinity. And 6th point, focus and pole. Image object is at focus and pole. In between focus and pole. Focus and pole च्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल ती इमेज कुठे तयार होणार आहे बिहाइंड द मिरर. इमेज फाउंड ॲट बिहाइंड द मिरर. मिररच्या पलीकडं इमेज तयार होणार. मिररच्या पलीकडे इमेज काय होणार आहे तयार होणार. नंतर अजून 2 डायमेन्शन तयार होतात. एक होतं नेचर ऑफ द इमेज. नेचर ऑफ इमेज पहिल्या 5 साठी नेचरचे सेम. पहिल्या 5 डायग्रामसाठी म्हणजे पहिल्या 5 साठी नेचर सेम. ते नेचर काय बघा रियल अँड इन्व्हर्टेड. रियल अँड इन्व्हर्टेड म्हणजे उलट. म्हणजे ऑब्जेक्ट कसा घेतला आपण असा घेतला अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस आणि इमेज तयार होत असताना ती काय बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. समजा हा बी पॉइंट आहे, हा ए पॉइंट आहे. याची इमेज तयार होत असताना समजा हा आपण समजू 4 नंबरला आहे. याची इमेज तयार होत असताना ती उलटी होणार आहे. म्हणजे हे पाय आहे तसेच फक्त डोकं खाली जाणार. डोकं काय होणार आहे खाली जाणार. आता इथे जर बघितलं याचं डोकं काय झालंय पूर्णपणे काय झालं इन्व्हर्ट झालंय. काय झालंय इन्व्हर्टेड. म्हणून ते इमेजच्या नेचरला काय म्हणतो इन्व्हर्टेड इमेज. ती इमेज कशी असणार आहे रियल इमेज म्हणजे काय जी पॉलिश सरफेसच्या या साईडला होती रिफ्लेक्टेड सरफेसच्या साईडला होती. ज्या पॉईंटमध्ये ऑब्जेक्ट आहे किंवा ज्या पोझिशनमध्ये ऑब्जेक्ट आहे किंवा ज्या प्लेनमध्ये ऑब्जेक्ट आहे त्याच प्लेनमध्ये इमेज तयार होणार. त्याच प्लेनमध्ये काय तयार होणार इमेज. त्याला म्हणतो रिअल इमेज. त्याला काय म्हणतो रिअल इमेज. आणि मिररच्या पलीकडे तयार झाली म्हणजे हा 6 नंबर 6 डॅश होणार. म्हणजे इमेज कुठं असणार फोकस आणि पोलच्या मध्ये असणार. त्यावेळेस जी तयार होती ती व्हर्च्युअल इमेज असते. व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इरेक्ट इमेज म्हणजे काय इमेज ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरतीच तयार होती. इमेज ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या काय होती वरच्या बाजूला पण ती कुठे होती मिररच्या पलीकडे म्हणून त्याला काय म्हणतो व्हर्च्युअल इमेज. त्याला काय म्हणतो व्हर्च्युअल इमेज. नेचर ऑफ इमेजमध्ये इमेजचं नेचर 2 टाईप्स आहे. एक आहे रिअल इमेज आणि दुसरं आहे व्हर्च्युअल इमेज. रिअल इमेज ही ऑब्जेक्टच्या प्लेनमध्ये तयार होते. ऑब्जेक्टच्या काय होती प्लेनमध्ये. ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्याच साईडला इमेज तयार होते. थोडक्यात ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्याच साईडला जे इमेज तयार होते त्याला म्हणतो रिअल इमेज. दुसरी कोणती आहे व्हर्च्युअल इमेज. ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडला काय तयार होती इमेज तयार होती. हे झालं नेचर ऑफ द इमेज. लास्ट पॉइंट आहे साईज ऑफ इमेज. साईज ऑफ इमेज पाहत असताना जी 3 नंबरची साईज आहे ॲट सेंटर वाली बंद करा. नेक्स्ट पॉइंट आहे साईज ऑफ इमेज. ऑब्जेक्ट ज्यावेळेस इन्फिनिटी पॉइंटला असतो त्यावेळेस इमेज खूप छोटी तयार होती. कशी होती
खूप छोटी. त्या खूप छोटी पॉईंटला म्हणतो हायली डिमिनिश्ड. हायली डिमिनिश्ड. लक्षात ठेवायचं जो 3 नंबरचा पॉईंट आहे ऍट सेंटर वाला, तिथं जी इमेज तयार होती ती सेम साईजची होती. सेम साईज. ती इमेज कशी असणार आहे? सेम साईज. सेम साईजची. आता इथं जो पहिला पॉईंट आहे 1 साठी इमेज कशी झाली? हायली डिमिनिश्ड, खूप छोटी. थोडासा पुढे आला तर काय होणार आहे? छोटी होणार आहे. कशी होणार आहे? छोटी इमेज. हायली डिमिनिश्ड, डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे काय? फक्त छोटी. हायली डिमिनिश्ड म्हणजे काय? खूप छोटी. नंतर काय? सेम साईज. म्हणजे इमेजची साईज हळूहळू वाढत चालली. इमेजची साईज हळूहळू काय होती? वाढत चालली. आधी काय होती? खूप छोटी. नंतर काय म्हणलं? थोडीशी छोटी. नंतर काय आहे? सेम साईज. नंतर काय आहे? मॅग्निफाईड. आणि नंतर काय आहे? हायली मॅग्निफाईड. नंतर काय आहे? हायली मॅग्निफाईड. नंतर जी फोर्थ पोझिशन आहे, फोर्थ पोझिशन ती कशी आहे? मॅग्निफाईड म्हणजे मोठी इमेज. ऑब्जेक्टपेक्षा थोडीशी मोठी असणार आहे. ऑब्जेक्टपेक्षा काय असणार आहे? थोडीशी मोठी. नंतर आहे ज्यावेळेस फोकसला असेल ऑब्जेक्ट त्यावेळेस इमेजची फॉर्म होणार ती कशी होणार आहे? हायली मॅग्निफाईड. हायली मॅग्निफाईड म्हणजे तिची जी कॅपॅसिटी आहे मॅग्निफाय करायची, मोठी करायची, ती हायली असणार, खूप असणार आहे. आणि जी शेवटची इमेज आहे ती कशी आहे? व्हर्च्युअली ती तयार होणार आहे का? नाही. ती स्क्रीनवरती दिसणार आहे का? नाही. ही मॅग्निफाईड असते. फक्त मॅग्निफाईड. मोठी असणार आहे पण हायली नसणार. म्हणजे इथं साईज बघा अशी असणार. सॉरी, मोठीच असणार आहे. तर थोडीशी प्रमाण थोडंसं हायलीपेक्षा थोडंसं कमी असणार आहे. हायलीपेक्षा थोडंसं काय असणार आहे? कमी असणार आहे. मग साईज ऑफ द इमेजवरनं, इमेज साईजवरनं जर म्हटलं, इमेज साईज मध्ये काय म्हणलं? स्टार्टिंगसाठी काय आहे? खूप छोटी, हायली डिमिनिश्ड. सेकंडसाठी काय म्हणलं? डिमिनिश्ड. थर्डसाठी काय म्हणलं? सेम साईज. फोर्थसाठी काय म्हणलं? आता छोटी होती, थोडीशी मोठी झाली, आता सेम साईज झाली. आता अजून काय आहे? मॅग्निफाय होणार आहे. काय होणार आहे? मॅग्निफाईड. नंतर अजून मॅग्निफाय होऊन काय होणार आहे? हायली मॅग्निफाईड. हायली मॅग्निफाईड. आता ह्या वरच्या ज्या पहिल्या 5 इमेज होत्या त्या काय होत्या? रिअल होत्या. त्या काय होत्या? रिअल. शेवटची कशी आहे? व्हर्च्युअल. आणि ती फक्त काय होती? मॅग्निफाईड. ती फक्त काय होती? मॅग्निफाईड. मॅग्निफाईड इमेज तयार